नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सायन्स 1 या विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टाइम वी हॅव लर्न अबाउट द डेफिनेशन्स ऑफ स्पीड अँड वेलोसिटी. ऑल्सो वी हॅव लर्न अबाउट देअर इक्वेशन्स अँड ऑल्सो वी हॅव सीन द इफेक्ट ऑफ speed and direction on the velocity with some examples. Today we are going to learn about the uniform and non-uniform linear motion. युनिफॉर्म म्हणजे काय तर एक समान, एकसारखे. जसं आपण शाळेमध्ये युनिफॉर्म घालतो आणि त्यामुळे सर्व एक समान दिसतात, त्याला युनिफॉर्म असं म्हणतात. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे एक समान नसलेले, एकसारखे नसलेले, त्याला नॉन युनिफॉर्म म्हणतात. लिनियर मोशन, लिनियर म्हणजे काय तर एका सरळ रेषेमध्ये असलेली गती, मोशन म्हणजे गती. तर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे एक समान, एक रेषीय, एक समान आणि नैक समान. नैक समान म्हणजे समान नसलेली, वेगवेगळी असलेली. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हा मुद्दा आपण आज पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन त्याला मराठीमध्ये त्वरण असं म्हटलं जातं. एखाद्या गाडीचा स्पीड जेव्हा वाढतो किंवा कमी होतो याचा अर्थ ती गाडी ऍक्सिलरेट होते असं आपण म्हणतो, त्वरणित होते. मग ऍक्सिलरेशन काढण्याचं सुद्धा या ठिकाणी सूत्र आहे. हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द ऍक्सिलरेशन? ऍक्सिलरेशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय धिस इक्वेशन. ऍक्सिलरेशन इज इक्वल टू फायनल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट मायनस इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिवायडेड बाय टाइम. ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण. फायनल वेलोसिटी म्हणजे तिचा अंतिम वेग, त्या वस्तूचा अंतिम वेग, मायनस इनिशियल वेलोसिटी. इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग, त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग भागीला टाइम म्हणजे काल लागलेला वेळ. मग हेच इक्वेशन आपण सिम्बॉल वापरून या ठिकाणी असं लिहू शकतो. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हिअर ए स्टँड्स फॉर ऍक्सिलरेशन, V stands for final velocity, U stands for initial velocity, and T is time. So in this way we can calculate the acceleration. Let us know about these points with some examples. Students, here in your textbook, example is given. Amar, Akbar, Anthony are traveling in different cars with different velocities. The distances covered by them during different time intervals are given in the following table. In this table, Amar, Akbar, Anthony are traveling with a car and their distances covered in the equal interval of times is given here. So they starts at 5 o'clock to travel in their cars and the time interval is 30 minutes. They starts at 5 and the time interval is given 30 minutes. म्हणजे 5 वाजता त्यांनी सुरुवात केली कारने जायला, अमर, अकबर, अँथनी यांनी, आणि 8 वाजेपर्यंत ते ट्रॅव्हल करत राहिले. तर प्रत्येक हाफ आवरमध्ये म्हणजे 30 मिनिट्समध्ये ते किती किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केलं त्यांनी ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर सुरुवातीला त्यांचा सर्वांचा वेग 0 होता, म्हणजेच ते थांबलेले होते. 5 वाजता त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला कोणत्याही वस्तूचा वेग हा 0 असतो, कारण ती विरामावस्थेत रेस्ट पोझिशनमध्ये असते. मग 5 वाजेनंतर प्रत्येक 30 मिनिट्सच्या इंटरव्हलने म्हणजे 5:30, 6, 6:30, 7, 7:30 अँड 8 in each half hour of the time they travel different kilometers. First example is of Amar. He travels 20, 40, 60, 80, 100 and 120. So this much is the kilometer he travel in interval of time. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये त्याने किती अंतर पार केलं ते इथं दिलेलं आहे. 5 वाजता त्याने सुरुवात केली. मग पुढचा टप्पा होता 5:30 वाजेपर्यंत त्याने 20 किलोमीटर अंतर कव्हर केलं. त्याच्यानंतरच्या अर्ध्या तासात 40 किलोमीटर, नंतर 60, 80, 100, 120. त्याच प्रकारे अकबरने सुद्धा सुरुवातीला त्याचा वेग होता 0, नंतर त्याने 18, 36, 42, 70, 95, 120 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या किलोमीटर्समध्ये त्याने अर्ध्या तासामध्ये अंतर पार केलं. आणि शेवटचं जे एक्झाम्पल आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथनी इन किलोमीटर,
तर त्याने 0, 14, 28, 42, 56, 70, 84 अशा प्रकारचं त्याने डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर केलं. सो फ्रॉम दिस एक्झाम्पल्स वी हॅव आस्क्ड सम क्वेश्चन्स. First question is, what is the time interval between the notings of distances made by Amar, Akbar and Anthony? याचा अर्थ काय? अमर, अकबर, अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे? तर तो कालावधी किती आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येतो की तो कालावधी 30 मिनिटांचा आहे, म्हणजे 30 मिनिट्स. दुसरा प्रश्न आहे, हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स? याचा अर्थ ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये सारखं अंतर कोणी कापलेलं आहे. मग हे जर अंक पाहिले, इफ यू सी दीज नंबर्स यू कॅन अंडरस्टँड दॅट अमर अँड अँथनी हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. तुमच्या असं लक्षात येईल की अमर आणि अँथनी यांनी प्रत्येक 30 मिनिटाच्या कालावधीत 20 सारख्याच किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. म्हणजे अमरने प्रत्येक 30 मिनिटामध्ये 20 किलोमीटर अंतर पार केलं आहे. तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वेळेस हा अंक 20ने वाढत गेलेला आहे. आणि या ठिकाणी अँथनीने सुद्धा प्रत्येक 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये 14 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला असं लक्षात येईल का हा 14चा टेबल तयार झालेला आहे, इथं 20चा टेबल तयार झालेला आहे. आणि मात्र अकबरचं जे किलोमीटर आहेत ते वेगवेगळे आहेत, म्हणजे यांच्यामधला जो फरक आहे तो वेगवेगळा आहे. दॅट इज वाय दिस इज नॉट इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल. चौथा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न पहा. आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरवल्स द सेम? याचा अर्थ अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखेच आहे का? तर तुमच्या असं लक्षात येईल की नो, अकबर डज नॉट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. अकबरने मात्र प्रत्येक अर्ध्या तासामध्ये एकसारखं अंतर पार केलेलं नाही. त्याचे जे किलोमीटर्स आहेत, तो जो डिफरन्स आहे तो वेगवेगळा आहे. चौथा प्रश्न आहे, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर, अँथनी इन फिक्स्ड टाइम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड? हे जे त्यांचे वेगवेगळे डिस्टन्सेस आहे, तर याच्यावरून तुमच्या काय लक्षात येईल? तर त्यांच्या चाली कशा आहेत असं तुमच्या काय सांगता येईल त्याबद्दल, त्यांच्या स्पीडबद्दल? तर विद्यार्थी मित्रांनो, अमर मूव्ज विथ अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर अँड अँथनी मूव्ज विथ अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 28 किलोमीटर पर आवर अँड अकबर मूव्ज विथ द नॉन युनिफॉर्म स्पीड. याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक अर्ध्या तासात जर तो 20 किलोमीटर अंतर पार करतोय, याचा अर्थ त्याचा प्रत्येक तासाला किती स्पीड असणार आहे? 40 किलोमीटर पर आवर असा असणार आहे. आणि या ठिकाणी सुद्धा अँथनीचा जो स्पीड असेल तो 28 किलोमीटर पर आवर असेल, म्हणजे एका तासात 28 किलोमीटर. आणि म्हणूनच प्रत्येक 30 मिनिट्समध्ये त्याने 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग यावरून आपल्याला डेफिनेशन करता येईल, इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. म्हणजे एखादी वस्तू जर समान कालावधीत वेगवेगळं अंतर पार करत असेल तर त्याला नॉन युनिफॉर्म स्पीड असं म्हणतात, म्हणजे नैक समान गती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ अ व्हेकल बिंग ड्रिव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. म्हणजे अतिशय गर्दीच्या ठिकाणाहून जेव्हा आपण वाहन किंवा सायकल चालवतो तर आपली गती सुद्धा कशी असते? नॉन युनिफॉर्म असतो. म्हणजे आपल्याला जागा मिळाली की आपण सायकल जोरात चालवतो, मध्येच कोणीतरी येतं, मध्येच आपला स्पीड कमी होतो, पुन्हा वाढतो, कधी थांबावं लागतं. म्हणजे आपला स्पीड हा एक समान राहत नाही, इक्वल राहत नाही. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज द नॉन युनिफॉर्म स्पीड. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ द युनिफॉर्म स्पीड. म्हणजे एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्याला एक समान गती म्हणतात. जसं आपल्याला ती गती अमर आणि अँथनी यांच्या उदाहरणांच्या रूपात दिसत आहे. नेक्स्ट पॉइंट इज द ॲक्सिलरेशन. त्याला त्वरण असं म्हणतात. टू अंडरस्टँड दिस पॉइंट वी हॅव सम एक्झाम्पल. दिस इज द चॅनल इज गिवन. चॅनल म्हणजे काय? एक पन्हाळे.
असं समजा की तो पाईप असतो त्याला अर्धा कापलेला असेल तर त्याला पन्हाळे असं म्हणतात. So here one activity is given, take a 1 meter long plastic tube and cut it lengthwise into 2 holes. एक प्लास्टिकचा पाईप घ्या आणि त्याला आडवा अर्धा कापा, म्हणजे हे पन्हाळ्या टाईप तयार होईल. आणि टेक अ स्मॉल बॉल, एक छोटा चेंडू घ्या. टेक वन ऑफ द चॅनल शेप पीसेस, प्लेस वन ऑफ इट्स एंड टू द ग्राउंड अँड होल्ड द अदर ॲट सम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन द फिगर. आता हे जे चॅनल असेल, हे जे पन्हाळे असेल, त्याचं एक टोक जमिनीवर ठेवा आणि एक टोक थोडं वर उचलून धरा एका हाताने आणि दुसऱ्या हाताने त्यावरून एक चेंडू खाली सोडा. टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड, वरतून खाली तो चेंडू सोडा. ऑब्झर्व द वेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. इज इट्स वेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स? ऑब्झर्व हाऊ द वेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्ह फ्रॉम टॉप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. म्हणजे चेंडू खाली येत असताना त्या चेंडूच्या वेगाचं, स्पीडचं निरीक्षण करा. चेंडू वरून खाली येत असतानाचा वेग सर्व ठिकाणी सारखाच आहे का हे लक्षात घ्या. सुरुवातीस मध्यभागी, म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी, मध्यभागी आणि शेवटी जमिनीपाशी येताना त्याचा स्पीड कशा प्रकारे चेंज होतो याचा ऑब्झर्वेशन तुम्ही करा. मग तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. You will notice that the initial velocity of the ball is 0. जेव्हा तुम्ही तो चेंडू वरच्या बाजूला धरून ठेवलेला असेल, the velocity of the ball is 0. And as you release the ball, its velocity goes on increasing. त्याचा जो वेग असेल तो वाढत जाणार. It will be increase uniformly. एक समान तो तुम्हाला वाढत जाताना दिसेल. And it will come again at rest position at the bottom. आणि पुन्हा तो जमिनीवर आला की त्याचा वेग शून्य झालेला असेल. सो इन दिस वे द velocity of the ball is changes uniformly and this is called as the acceleration. Similarly, another example is you must have all played on the slide in a park. You know that while sliding down the velocity is less at the top. It increases in the middle and becomes 0 towards the end. The rate of change of velocity is called as the acceleration. This is the definition of acceleration. विद्यार्थी मित्रांनो, लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळले असाल किंवा आताही खेळत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीचा जो वेग असतो तो कमी असतो. एकदम वरच्या बाजूला तर आपण बसलेलो असतो तेव्हा आपला वेग शून्य असतो. वेलोसिटी इज 0 ॲट द इनिशियल पॉईंट अँड ॲज वी गो डाऊन, जसं आपण खाली जातो तर सुरुवातीला वेग कमी असतो, मात्र ॲज वी कम्स टू द बॉटम द वेलॉसिटी इन्क्रीजेस. आपला जो वेग असतो तो वाढत जातो. अँड द लास्ट ॲट द बॉटम ऑन द ग्राउंड द वेलॉसिटी बिकम्स 0. जेव्हा आपण एकदम खाली येतो त्यावेळेस जमिनीवर टेकलेलो असतो तेव्हा सुद्धा आपली वेलॉसिटी 0 झालेली असते. तर हा जो बदल असतो, हा जो रेट असतो त्यालाच ॲक्सेलरेशन म्हणतात. सो दिस इज द डेफिनेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. इट्स इक्वेशन इज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी. मग वेलॉसिटीमधला चेंज कसा काढणार आपण? डिफरन्स काढावा लागेल फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटीमधील अपॉन टाईम. इफ द इनिशियल वेलॉसिटी इज ए यू अँड टाईम टी, it changes to the final velocity v. We have equation like this. Acceleration is equal to a is equal to final velocity minus initial velocity upon time. Means a is equal to v minus u upon t. This is the equation. If the velocity changes by equal amount in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. म्हणजे समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल तर त्याला एक समान त्वरण असं म्हणतात. जसं आपण अमर आणि अँथनीचं उदाहरण पाहिलं. आणि दुसरं, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स इन इक्वल इंटरवल्स द ऑब्जेक्ट इज सेड टू बी नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असेल, जसं अकबरच्या उदाहरणात आपण पाहिलं, देन इट इज कॉल्ड ॲज द नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. If the velocity of object changes during certain time period, then it is said to be have accelerated motion. An object in motion can have two types of acceleration. एखादी गतिमान वस्तू जर ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल, तिचा वेग सतत बदलत असेल,
तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असं म्हणतात, म्हणजे ॲक्सिलरेटेड मोशन असं म्हणतात. गतिमान वस्तूमध्ये 2 प्रकारचे त्वरण असू शकते. आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट पोझिशन इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन व्हॉट इज इट्स इनिशियल वेलोसिटी. तर जेव्हा ती रेस्ट पोझिशनमध्ये असेल, रेस्ट म्हणजे काय, ती थांबलेली असेल, तर त्यावेळेस थांबलेल्या अवस्थेत तिची वेलोसिटी किती असेल, इनिशियल वेलोसिटी किती असणार, तर ती 0 असेल. आणि दुसरा प्रश्न आहे, व्हेन ॲन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट द एंड ऑफ इट्स मोशन व्हॉट इज इट्स फायनल वेलोसिटी. जेव्हा ती वस्तू खाली जमिनीवर आलेली असेल, म्हणजे पुन्हा ती थांबलेली असेल, तेव्हा तिचा अंतिम वेग किती असेल, तर ती फायनल वेलोसिटी सुद्धा त्याची 0 असणार आहे. तर आपण आता पुढच्या वेळेस पाहूया टाईप्स ऑफ ॲक्सिलरेशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता होमवर्क म्हणून एक काम करायचं आहे, ॲक्सिलरेशनची डेफिनेशन लिहायची आणि त्याचं सूत्रसुद्धा लिहायचं आहे. त्याचप्रकारे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन याची सुद्धा डेफिनेशन तुम्ही होमवर्क म्हणून तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे.